असं ना, तुमची मिठाई खाल्ल्यामुळे त्यांची जीभ घटते आणि समोर त्यांना दिसतं इतकं इम्पोरियम उद्घाटन झालेलं आहे. बहुतेक सलायवा जनरेशन म्हणतात ना, तसं झालं ते मिठाईचं दालनच इतकं प्रशस्त आहे की लाट टपकाना म्हणतात तसं होत आहे उपस्थितांचं. धन्यवाद कॉम्पेरर. आज इथे उपस्थित श्री गिरीश चितळे, मिसेस चितळे, मिस्टर निखिल, आपल्या वडिलांनाही सांगाल आणि सगळ्यांना नमस्कार चितळे परिवाराला. माझे सहकारी उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक श्री घुगे, ॲडिशनल एसपी खोकर, माझे सर्व सहकारी पोलीस अधिकारी, उपस्थित आमंत्रित बंधू भगिनी आणि मला वाटतं पोलीस परिवारातले मुलं पाल्य इथे उपस्थित आहेत. आजच्या अनंत चतुर्थीच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. चंद्राय आपल्या सगळ्या आकांक्षा इच्छा पूर्ण करो आणि आपल्याला सुखी समृद्धी ठेव. निश्चितच चितळेच्या मिठाई सोबत, बरोबर आहे ना? हा, आपली मिठाई अशी सगळ्यांच्या घराघरात जाओ, हृदयात जाओ आणि पोटात नेहमी विराजमान राहो, ही माझी गणेश चरणी प्रार्थना. आजचं हे फार छान एम्पोरियम सांगलीचं हे जे हा भाग होता हेडक्वार्टरचा, हा पूर्वी इतका डेव्हलप नव्हता, पण मला वाटतं हे आपलं फ्लायओव्हर आणि रस्ते झाल्यावर इथे ही इमारत झाली. कॅन्टीन पहिले दुसऱ्या ठिकाणी होतं आणि इकडची कॉलनी तिथे आम्ही मध्ये मध्ये सफाई परेडही घ्यायचो त्या काळात आणि रेल्वे लाईनच्या इकडे येताना त्रासही व्हायचा लोकांना. पण आता एक चांगली वास्तू उभी राहिलेली आहे. आपले पीआय वेलफेअर असतील नाही का, सांभाळा व्यवस्थित आणि इथे उंदीर वगैरे घुसू नका देऊ, समजलं ना? हा, सीसीटीव्ही लावलाय ना तुम्ही, उंदीर कोणता आहे ते बघू, पण त्याचं प्रोटेक्ट झालं पाहिजे. मिठाई आणि मालमत्ता हे लक्षात घ्या आपण, नाही तर पोलिसांच्या जिथे ठेवल्यावर उंदरांनी गायब केली मिठाई तर प्रॉफिट कुठे येणार आहे? गुगल वेलफेअरमध्ये नाम कुठून मिळेल आपल्याला, हे लक्षात घ्या तुम्ही. हे सगळं लक्षात ठेवायला सीसीटीव्ही लावलेला आहे, तो चालू ठेवाल फक्त, समजलं? तर मी आपल्याला शुभेच्छा देतो. पोलीस अधीक्षक आणि चितळे समूह सगळ्यांना शुभेच्छा देतो. याच पावनदिनी आपण हा उद्घाटन केलेला आहे चितळे एक्सप्रेस आणि नावाप्रमाणेच तुमची गाडी सुसाट सुटलेली आहे चितळे समूहाची आणि आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे चितळे समूहाचं. मी काल यांच्याशी मिस्टर गिरीशशी चर्चा करत होतो. तुम्ही रेग्युलर जे तुमचं मिठाई आणि इतर प्रोडक्ट आहे, त्याच्यानंतर तुम्ही डेअरी मूळ होतं, मिठाई आलं, आता तुम्ही आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आणि जेनेटिक्समध्ये जे काही काम केलेलं आहे ते खूप मोठं आहे. जाऊन बघावं, पोलीस आपले अधिकारी आहेत तिथे, खरोखर ते आपल्या पाल्यांनाही दाखवा तिथे. आणि महत्वाचं आहे की तुम्ही गाव नाही सोडलं, तुमचा सांगली नाही सोडली. हे मला कौतुक करावं वाटतं की इथचे बरेच उद्योजक पुणे मुंबई शिफ्ट झाले, परंतु सांगलीत राहणारे जसे तुम्ही आहे आणि हे आहेत हा तिथेच राहतात कुटुंब, तिथूनच शिक्षण घेत आहेत, पण प्रगती आंतरराष्ट्रीय करतायत. म्हणजे प्रगती करायला आंतरराष्ट्रीय स्तरावर युरोप, दुबई, लंडनला नाही जावं लागत, ती भिलवडीत राहूनही करतायत. ते उत्तम उदाहरण आहे. जसं कृष्णकाठची वांगी प्रसिद्ध आहेत तसे कृष्णकाठचे चितळे प्रसिद्ध आहेत, बरोबर आहे का? काही करेक्ट करायला असेल तर तुम्हाला जिओग्राफिकल माहिती जास्ती आहे म्हणून. चितळे तिथे मन वितळे, हे माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यामुळे हे मिठाई खाऊन असं पाजरतं आणि पोटात शिरल्यावर लोक खूप कामं करून देतात. तर तुमची बहुतेक मिठाई मुंबई दिल्लीला जाते असं ऐकलंय मी. आणि तिथे गेल्यावर कामं लोकांचे पटापट होतात, सह्या होतात, फाईल क्लिअर होतात. हा मोठा गुण आहे तुमच्या मिठाईत, हे लक्षात घ्या. अजून किती गुण गाव मी आता, चांगलं बोला म्हटलं म्हणून बोलत आहे. आल्यापासून त्यांनी मिठाई प्रसादी नाही दिला, कुलकर्णी आहेत ते काढून घेत आहेत आमचं. आम्ही प्रज्वलन केलं, दीप प्रज्वलन. चितळजी म्हणतायत तुम्ही पेटवा, म्हणजे आम्ही पेटवायचं, त्यांनी विझवायचं. ऍक्च्युली रोल आपला विझवायचा संजय. हा, त्यांनी आपल्या हातात दिली मशाल. त्यामुळे हा जो आहे मार्केटिंग आणि त्यांची उद्योगप्रियता, मी लाईटली बोलतोय, सिरियसली घेऊ नका. तर ही मार्केटिंग जी आहे, मराठी माणूस परत ही अशा प्रकारे यशस्वी होतोय, मार्केटिंग करतोय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव होत आहे, हे खरोखर आनंदाची बाब आहे. आणि माझ्या हार्दिक शुभेच्छा, कारण चितळेंचा माझा संबंध तसा बराच जुना आहे आणि यांच्या आधारात इथ्याचा मी भरपूर वेळा आस्वाद घेतलेला आहे. तो नंतर डॉक्टरांनी सांगितलं की जास्ती गोड करू नका, ते साखरेचं खाणार त्याला देव देणार असंही आहे. पण आता डॉक्टर म्हणतात साखरेचं खाणार त्याला देव देणार. त्याच्यामुळे
तर जास्ती झाला तर सिग्नल करा तुम्ही, ठीक आहे ना. हा, तर हे असं साखर पेरणी करणारे लोक आहेत आणि ते आमच्या सोबत आता जुळलेले आहेत. त्यामुळे गुगेंचे पोलिसिंग साखर पेरूनच होईल जिल्ह्यामध्ये, अशी मला आशा आहे. आणि गुंडांचं निर्दालन कायद्याशिवाय गोड शब्दांनी सुद्धा करता येईल, अशी मला आशा आहे. बरोबर आहे. यांचा प्रयोग तुम्ही गुंडांवरही करून बघा. एक एक डोस द्यायचा मिठाईचा, चिकड्यांच्या मिठाईचा डोस दिल्यामुळे गुंड सुधारले, असं एक प्रोजेक्ट घ्या ना तुम्ही, अजून मार्केटिंग होईल. तर एनीहाव, हे अत्यंत चांगल्या दिवशी, मंगलमय दिवशी आपला समारंभ होत आहे आणि माझ्या हार्दिक शुभेच्छा जिल्हा पोलीस दलाला, कल्याण शाखेला आणि चितळे समूहाला. 38 झाले, 50 होत, 100 होत आणि इतरही अजून असे प्रॉडक्ट जे विद्यार्थ्यांना, प्रोफेशनल्सला, वर्किंग वुमनला कामी पडतील, हे आपण अजून रिसर्च करून शोधून काढावेत आणि चांगलं पौष्टिक खाद्य द्यावं. त्यांचं आरोग्य चांगलं राहील, त्यांचं जीवनमान चांगलं राहील आणि त्यांना कार्य करण्यास एनर्जी, हुरूप मिळेल. या सगळ्या प्रकारचं मिश्रण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये यावं, ही माझी एक आपल्याला विनंती आहे. पुन्हा धन्यवाद. जय हिंद. पुन्हा शुभेच्छा. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शन